भूम तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली आणि 100 वर्ष जुनी असलेली ही आहे ईट येथील जिल्हा परिषदेची शाळा। विशेष म्हणजे शाळेची दर्जेदार गुणवत्ता, शाळेच्या बोलक्या भिंती, भिंतीवर रेखाटलेले बहुविध ज्ञान, विस्तीर्ण मैदान आणि प्रशस्त वर्गखोल्या। वर्गखोल्यांच्या भिंतीवरील महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहेत। अगदी 1ली ते 10वी पर्यंत असलेल्या या शाळेत 1150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र या शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब पालकांमधून व्यक्त होते। रिक्त शिक्षकांची पदे तात्काळ भरावीत यासाठी 2 वर्षांपूर्वी शाळा ही बंद करण्यात आली होती, तर तात्काळ शिक्षक देण्यात यावेत व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी पालकांमधून करण्यात येते। आदर्श प्राथमिक प्रशाला ईट ही शाळा अतिशय गुणवत्तापूर्ण असून या शाळेचा नावलौकिक परिसरामध्ये असल्यामुळे या शाळेमध्ये परिसरातील अनेक विद्यार्थी दाखल होत आहेत। या शाळेमधून अनेक यशस्वी विद्यार्थी दरवर्षी घडत आहेत। त्यामुळे या शाळेकडे विद्यार्थ्यांचा येण्याचा कल अतिशय जास्त असल्यामुळे या शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी पडत आहे। त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या शाळेची संच मान्यतेप्रमाणे सर्व विषयाचे शिक्षक त्वरित भरण्यात यावेत ही विनंती आहे। इयत्ता 9वी व 10वीच्या 275 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ 3च शिक्षक आहेत। त्यातील एका शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा पदभार आहे आणि विशेष म्हणजे गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांसाठी शिक्षक नाहीत। आमची शाळा छान आहे, आमच्या शाळेची गुणवत्ता ही छान आहे, परंतु आमच्या शाळेत महत्त्वाचे विषय गणित व विज्ञान या विषयाला शिक्षक नाहीत। त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे। या होणाऱ्या नुकसान टाळण्यात यावे ही शासनाला नम्र विनंती। शिक्षकांच्या बदलीनंतर या ठिकाणी शिक्षक देणे शासनाच्या नियमानुसार बंधनकारक आहे। मात्र या ठिकाणी शिक्षक देण्यात आले नाहीत। इतकंच नाही तर संच मान्यता करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे। 2019 मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा आणि प्रशाला ईट या दोन्ही आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून एकत्र झाल्या, परंतु तदनंतर संच मान्यता बदल झालेला नाही। पूर्वीच्या ज्या पोस्ट होत्या त्याच मान्य आहेत, परंतु आज अशी स्थिती आहे की शाळेची जी एकूण पटसंख्या आहे ती पटसंख्या जवळपास 1150च्या दरम्यान आहे, परंतु त्या प्रमाणामध्ये शिक्षक संख्या संच मान्यते म्हणजे मंजूर झालेली नाही। शिक्षकांच्या बदलीनंतर या ठिकाणी शिक्षक देणे शासनाच्या नियमानुसार बंधनकारक आहे। मात्र या ठिकाणी शिक्षक देण्यात आले नाहीत। या ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त असताना 3 महत्त्वाच्या विषयांच्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। इतकंच नाही तर संच मान्यता करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात येत आहे। एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद होत आहेत, तर दुसरीकडे विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असूनही शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीबाबत शिक्षण विभाग डोळेझाक करीत असल्याची खंत पालकांकडून व्यक्त केली जाते।